नाशिकच्या इगतपुरी त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर तालुक्यामधील जलजीवन मिशन योजनेच्या निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे तालुक्यामधील अनेक आदिवासी भागांमध्ये आजही महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागते आणि त्याच पार्श्वभूमीवर एल्गार कष्टकरी आदिवासी संघटनेच्या वतीने विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले। मात्र आश्वासनाशिवाय काहीही पदरात न पडल्यामुळे आदिवासी संघटनेच्या वतीने आज इगतपुरीहून हंडा मोर्चा काढण्यात आला। शेकडो आंदोलनकर्ते रेल्वेने मंत्रालयाच्या दिशेने निघालेत। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विकास काजळे। गेल्या अनेक वर्षांपासून इगतपुरी तसंच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जलजीवन मिशनचे जे काही काम आहेत ते निकृष्ट दर्जाचा आरोप जो भगवानमध्ये आहेत त्यांनी केलेला आहे। एल्गार कष्टकरी संघटनेच्या वतीने अनेक प्रकारे आंदोलन करण्यात आले। ही आंदोलन जर बघितले तर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झाले, परंतु आश्वासनाशिवाय काहीही मिळालं नाही आणि त्या अनुषंगाने एल्गार कष्टकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते आज मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। हंडा मोर्चा घेऊन हे सर्व कार्यकर्ते हे आज मंत्रालयावरती धडकणार आहेत। काय सांगाल सर नेमकी? इगतपुरी तालुका हा पुन्हा राज्याला पाणी पुरवणारा तालुका आहे। याच तालुक्यातील महिलांना अंडाभर पाण्यासाठी पायपीट करावे लागते। शासनाचा निषेध करण्यासाठी आणि या महिलांना पाणी मिळावे यासाठी आम्ही आज मंत्रालयामध्ये जाणार आहोत। तुम्ही आज नेमकं मागण्या घेऊन चालल्या, तुमच्या प्रमुख मागण्या काय असणार आहेत? जे इगतपुरीमध्ये 15 धरण आहेत की ते पुन्हा राज्याला पाणी पुरवठा करतं आणि या सर्व धरणातलं पाणी माझ्या इथल्या आदिवासी महिलांना, इथल्या आदिवासींना मिळावं ही आमची प्रामुख्याने मागणी आहे। जल जीवन योजनेमध्ये जी आहे की हर घर नल नल से जल ही जी योजना इतकी नाविन्य चांगली योजना आहे, मात्र त्याचा बट्ट्याबोळ झाला नाही। या सर्व योजनांची चौकशी करावी आणि ज्या ठेकेदाराने वेळेत काम पूर्ण केले नाही त्याच्यावरती कारवाई करावी अशी मागणी घेऊन आमच्यासाठी। एकंदरीत जर बघितलं तर जे काही एल्गार कष्टकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत ते जवळपास शेकडो आंदोलनकर्ते जे आहेत मंत्रालयावरती आज हंडा मोर्चा घेऊन धडकणार आहेत। त्याचबरोबर जलजीवन मिशनच्या कामांची चौकशी आणि आदिवासी पाड्यांपर्यंत पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी त्यांच्या वतीने करण्यात येत आहे। पुढारी न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक।